आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416 कस्टमर केअर नंबर 9922864545. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in. नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. मिरजेतील ज्ञानप्रबोधिनी विद्यालयाचा 100% निकाल, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार. गुरुकुल शिक्षण संस्था संचलित ज्ञानप्रबोधिनी विद्यालयाने यंदाच्या 10वी परीक्षेत 100% निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. गुरुकुल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मोहन वनखंडे सर यांच्या हस्ते विद्यालयात 10वी परीक्षेमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय आणि 80% पेक्षा गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक उपस्थित होते. 10वी परीक्षेमध्ये विद्यार्थी लौकिक सुरेश नांद्रेकर याने 95.60% गुण मिळवत शाळेत प्रथम क्रमांक पटकावला, तर वेदांत सचिन गुळवणे हा 90.80% गुण मिळवून द्वितीय क्रमांक, तर अक्षता सचिन पाटील हिने 88.20% गुण मिळवून तिसरा क्रमांक मिळवला. तर प्रेमजित श्यामगोंडा पाटील, शुभम भरत घोरपडे, श्रावणी भरत पाटील, वैभवी अरुण रसाळ, शिवम शीतलकुमार हवालदार, मानसी मोहन कापनार या विद्यार्थिनींनी 80% होऊन अधिक गुण मिळवले. तर प्रथमेश विजय वायदंडे यांनी 38.20% गुण मिळवून शाळेच्या 100% निकाल लावण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या विद्यार्थिनींचा गुरुकुल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मोहन वनखंडे सर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. ज्ञानप्रबोधिनी विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी यश मिळवत संस्था आणि पालकांचा गौरव वाढवला आहे. गोरगरीब आणि सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना दर्जेदार व संस्कारक्षम शिक्षण देण्याचे कार्य विद्यालयामार्फत सातत्याने केले जात आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक गुणवत्तेसोबतच शिस्त, संस्कार आणि स्पर्धात्मक वातावरण निर्माण करण्यावर विशेष भर दिला जातो. आजच्या काळात अनेक ठिकाणी मराठी शाळा बंद पडत असताना ज्ञानप्रबोधिनी विद्यालयाने मराठी माध्यमातून उत्कृष्ट शिक्षण देत शिक्षण क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ग्रामीण आणि सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना सक्षम करण्याचे कार्य संस्था प्रभावीपणे करत असून या यशामुळे परिसरातून विद्यालयाचे कौतुक होत आहे. विद्यालयाच्या या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. या यशात सर्वप्रथम मी गुरुकुल शिक्षण संस्था तसेच ज्ञानप्रबोधिनी विद्यालयाचा सदैव आभारी आहे. त्या सर्वात आम्हाला मोलाचे मार्गदर्शन सर्व शिक्षक स्टाफ तसेच वनखंडे सरांचे खूप मोलाचे मार्गदर्शन लाभले. सर वेळोवेळी आम्हाला काय अडचण असेल, आमचं प्रगती कशी आहे काय सर नेहमी विचारपूस करत होते व त्या अनुषंगाने आमची पुढे वाटचाल चालत होते. ज्या पद्धतीने आमचे सर्व पेपर घेण्यात आले त्याचाही आम्हाला खूप फायदा झाला. सर्व यशाचा वाटा हा सर्व शिक्षकांना आणि संस्थेला जातो. धन्यवाद. काही कार्यक्रम घेऊ, परंतु मला 10वीच्या मुलांना आणि स्कॉलरशिपच्या मुलांना सांगायचं आहे की आपल्याकडे जो प्रथम आलेला विद्यार्थी आहे लौकिक सुरेश नांद्रेकर, हा सलग आपल्याकडे पहिल्यापासून त्याच्याकडे हुशार विद्यार्थ्यातून पाहत होतो. 8वीलाही त्यानं स्कॉलरशिपमध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये त्याने प्रथम नंबर मिळवलेला आहे. मी स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेत असताना हा लौकिक असेल, गुळवणे असेल, अक्षता गेल्या वर्षी आली 9वीमध्ये, परंतु अशी ही मुलं, गोरगरिबांची, सर्वसामान्यांची मुलं आणि ग्रामीण भागातून येणारी मुलं, मराठी माध्यमाची शाळा आज बंद पडत असताना
मला मोठा आनंद आहे की आपल्या या गुरुकुल संस्थेमध्ये 1000+ मध्ये विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि ॲडमिशन ही तितक्यात आजही यावर्षीची ॲडमिशन जवळजवळ सगळी पूर्ण झालेली आहे. त्यामुळे संस्थेनं जर राबवलेला उपक्रम आहे माझ्या सर्व शिक्षकांच्यामुळे तो पूर्ण होतोय आणि 10वीचे विद्यार्थी आता जे गेलेले आहेत 9वी पास तुमच्या समोर कार्यक्रम घेण्याचा उद्देश एवढाच आहे की आपल्यालाही पुढच्या वर्षी असे फेटे बांधून 40चे 40 मुलं इथं बसणे अपेक्षित आहे. एक विद्यार्थी आपल्याकडे प्रत्येक वाईटाने त्याला कुणीच पास होणार नाही असं म्हणत होते. मला वाटतं सगळ्या शिक्षकांनी त्याला ठरवलं होतं की पास होणार नाहीये, पण प्रत्येक वेळेसनं ज्याला त्याशी बोललो सांगितलं प्रत्येक वेळेस घाबरायचं नाही, यश मिळतंय आपल्याला. त्याला तो प्रयत्न केला. माझे शिक्षक सर्व शिक्षकांनी सर्वांनी त्याला तशी मला साथ दिली आणि नापास होणारा विद्यार्थी नापास होतो म्हटलं तरी होत नाही या संस्थेमध्ये हेही आपण दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे विशेषतः आपण आज सत्कार घेतलेला आहे. पुन्हा एकदा ज्या विद्यार्थ्यांनी आज यश मिळवलेल्या बाकी सगळ्यांनीच जे आज जवळजवळ 45%च्या पुढे 8-9 विद्यार्थी आपले आलेले आहेत आणि मला तर लौकिकचा तर आनंद आहे. लौकिक मी 95.60 जवळजवळ 96% मार्क्स यावर्षी मिळवून त्याला प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. भविष्यात तुम्ही सर्वांनाच भविष्य तुम्ही ते पुढे शिक्षण घेणार आहात त्याच वेळेला आपल्या त्या संस्थेचं आईबाबांचं नक्की तुम्ही नाव करा. कारण आपले पालकांनी जे साथ दिलेली असते मला माहिती आहे की मुलं दांडेकरचे आई वडील असतील किंवा अक्षराचे असतील हे सगळेच पालक जे आहेत तेवढेच मुलांचे जागरूक आहेत आणि ज्या पालकांच्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी ही गुरुकुल शिक्षण संस्था त्याच पद्धतीने काम करते. तुमचं भविष्यात तुम्हाला सर्वांनाच तुमच्या मनाच्या इच्छा पूर्ण व्हाव्या अशा गुरुकुल शिक्षण संस्थेवरती शुभेच्छा देतो. आणि 9वी आणि ह्या 7वी 4थीचे स्कॉलरशिपचे विद्यार्थी आहेत असं आपण यश पुढच्या वर्षी निकालानंतर मिळवायचं आहे. आपण फेटे बांधणारे घालून बसणारे होणार आहात यासाठी हा तुमच्या समोर कार्यक्रम घेतलेला आहे. पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. माझ्या सर्व शिक्षक बांधवांचं मनापासून मी अभिनंदन करतो की हे सगळं यश श्रेय जरी मी संस्थेचा अध्यक्ष असतो तरी राबणारी टीम माझी सर्व स्टाफ आहे त्या शिक्षकांनी जे राबलेलं त्याचे आज फळ असं मला म्हणायला हरकत नाही. विद्यार्थी पालक आणि शिक्षक या त्रिसूत्रीवरती हा निकाल लागलेला आहे. या तिघांचेही मनापासून अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद.